आणि आदरणीय रवी भाऊ आपण पुढे यायचंय आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना लोकप्रिय आमदार युथ आयकॉन अमितजी गोरखे विनंती राहील आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करायची। संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, त्याचबरोबर संत श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मी सहर्ष स्वागत करतो। संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी साहेब आपलं सहर्ष स्वागत। आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आमदार, सर्वच आमचे या भागातील उमेदवार, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 10 या भागातील सर्वच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 21, खरं तर आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो की तुकाराम महाराजांची पालखी ज्या वेळेस देहूतनं निघते आणि देहूतनं निघाल्यानंतर पहिल्या विसाव्याचं स्थान हे आकुर्डी आहे आणि याच बाजूच्या असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची निघालेली पालखी या ठिकाणी थांबते आणि त्याच स्थळी आज आपण ही भव्य अशी सभा घेतली आहे। मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेल, आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं झाली आहेत। त्यातलं महत्वाचं या भागातलं काम म्हणजे 12.5% परतावा मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय देवाभाऊ यांनी केलंय। त्याचबरोबर मेट्रो निगडीपर्यंत आणण्याचं काम असेल, पोलीस आयुक्तालय 180 करोड रुपयाचा अधिक निधी देण्याचं काम असेल, 70 एकर जागेत IIM पिंपरी चिंचवड शहरात आणण्याचं काम असेल, YCM सारख्या दवाखान्याला आज PG इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता देण्याचं काम असेल, महाराष्ट्रात एकमेव आपली महानगरपालिका आहे जिथं दिव्यांग भवन चालतं आणि 2000 रुपये पेन्शन दर महिन्याला दिली जाते, हे पण माननीय देवाभाऊंच्या माध्यमातून झालं। त्यामुळे मला अत्यंत आनंद आहे। आज या ठिकाणच्या विरोधकांची जमीन पायाखालची सरकलेली आहे, त्यामुळे आमच्या असलेल्या या भागातील नेत्यांवर कडाडून विरोध होतोय, वेगवेगळे खोटे आरोप केले जातात, पण या आरोपांना उत्तर माननीय देवाभाऊ आज देतीलच। पण मी आपल्याला आश्वासित करतो, आज माननीय अध्यक्ष शत्रुघ्नजी बापू काटे, माननीय आमदार महेश लांडगे, माननीय आमदार शंकरजी जगताप, उमाताई खापरे आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जे या भागात काम झाले त्यामध्ये नक्कीच येणाऱ्या 16 तारखेला या महापालिकेत भारतीय जनता पार्टी RPI आठवले गटाचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही आणि 100 पार नक्की करू। त्यामुळं मी जास्त वेळ न घेता माननीय देवाभाऊंचं पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद।